नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का 1865 ते 2001 या काळातील जुन्या दस्तावेज आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत आणि हे दस्त कायदेशीर पुरावा म्हणूनही वापरता येतील. तर राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाने 30 कोटीहून अधिक जुन्या दस्तांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कामासाठी 62 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 1865 ते 2001 या काळातील दस्त पारंपरिक पद्धतीने नोंदवलेले गेले होते, तर आता 1927 ते 2001 दरम्यानचे दस्त फिल्म आणि मायक्रोफिल्म मध्ये जतन केले गेलेले होते. तर अनेक वर्ष जुने रेकॉर्ड सांभाळून ठेवणे हे मोठे आव्हानाचे काम होते. बुरशीमुळे काही फिल्म खराब झाल्या आहेत. नोंदणी विभागाने यासाठी फिल्मवर रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर नोंदणी व मुद्रांक विभागाने नुकतीच सुरू केलेली ई प्रणाम प्रणाली या डिजिटलायझेशनासाठी महत्वाची आहे. जुन्या दस्तांवर आता डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध होणार आहे. याचा अर्थ दस्त डाउनलोड केल्यानंतर न्यायालयात आणि सरकारी कामात कायदेशीर पुरावा म्हणून वापरता येणार आहे. तर हे दस्त उपलब्ध झाल्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेल्या कायदेशीर वाद संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंग मोहिते यांचे म्हणणे आहे की जुने व्यवहार आता अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रामाणिक स्वरूपात होतील. तर मित्रांनो, जुने दस्त डिजिटल होणे हा मोठा बदल आहे. जर तुम्हाला असेच सरकारी आणि डिजिटल अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.